चला बघा स्पीडअप करा. लेझी क्रिकेट घेऊ नका बघा. बराच वेळ झाला खऱ्या अर्थाने विचार केला तर आज खूप वेळ झालाय, खूप उशिरा झाला या स्पर्धेमध्ये. बघा चला मॅच स्टार्ट करायची आहे. महत्वाची मॅच आहे खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय एक चांगली लढत पाहायला मिळतं दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. चला बघा स्पीडअप करा. आणि अजय जरा पुढेच केला का इथं आम्ही पण चला बघा स्पीडअप करा. टीम आपल्याला पॅनल्टीच्या सामोरे जागावं लागेल अन्यथा. चला यावेळी सुश्रुतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. तेच महत्वाची मॅच आजच्या दिवसाची शेवटची मॅच आपण पाहतोय. अखेरीस एका बाजूला ओम साई सीसी त्यासमोर फाईट करत असताना टीम ब्रदर्स हा संघ घेतोय. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी गेम. पहिला बॉल ग्रीन स्क्रीन येतो. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल यावेळी रिव्हर्सचा फटका. खेळाडू कक्षामध्ये इथे मात्र समाधी आपल्याला पाहायला मिळते. सलामी दिली आणि आता मात्र आपण पाहतोय 9+1 धावांचा श्री गणेश होत असताना टीम ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल यावेळी परत एकदा बॉल तयार. पुढचा बॉल यावेळी गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. एक धाव इथे मात्र एकवंड्यात आली. एक बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने महत्वाची मॅच आजच्या दिवसाची फायनल मॅच. जो संघ इथे मात्र विजय होईल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र दाखल होईल. यॉर्क लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढला, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी इथे मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतोय सुश्रुतला यावेळेस. 2 बॉल आणि 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओमसाई सीसी नक्की सिद्धार्थ राऊत आयोजक यात मुख्य स्पर्धेचे त्यांचा संघ खेळतोय. ते देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॉर्डरलाईनच्या दिशेने. बॅटची कडा इथे मात्र संधी चुकी करत असताना मैदानामध्ये उद्देशला आपण पाहतोय. महत्वाची विकेट होती परंतु इथे मात्र त्याचं रूपांतर झालं एका धावेमध्ये. आणि आता मात्र 3 बॉलचा खेळ झालाय आणि 5 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल या 20 परत एकदा बॉल तयार. कोलवा टप्पाचा बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा इथे मात्र एकवंड्यात आली आणि धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक जण पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल परत एकदा बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र बॅटची कडा परंतु इथे मात्र मेल ही 1 धाव. आणि या समालोचन कक्षामध्ये इथे मात्र हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव इथे मात्र पाहायला मिळतो. 1-1 धावांनी इथे मात्र समीकरण पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकाचा जर विचार केला धाव फलक जम पोहोचलाय 7 त्या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते सृष्टीच्या माध्यमातून. कारण की विचार केला तर धावा नक्कीच अतिरिक्त आल्या परंतु आता मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने. काय कमाल गोलंदाजी आहे. इथे मात्र आपण पाहतोय पाहावं लागेल. इथे मात्र वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही हात पंचाचे समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवांतर धावाने धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस बॉल तयार. आता मात्र आपण पाहतोय 1 धाव इथे मात्र एकवंड्यात आली आणि धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 9 या आकड्यावरती. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
9 रन ऑन स्कोर कार्ड. एक जमेची बाजू मित्रपणे यावेळेस टीम ब्रदर्सची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एकही विकेट आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत नाही. दुसरे षटक या वेळेस आपण पाहतोय घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती पुरुषोत्तम. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट. राकेश भाई आपलं देखील स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुरुषोत्तम यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल इथे मात्र चांगला फटका अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे मित्रमंडळी डॉट बॉलची सांगता मात्र केली. चांगला क्रिकेट. एक एक धावा किती महत्वाचे असतात या मॅच मध्ये. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये मात्र दिसणार आहे. कारण की दोन्ही मातबदार संघ आहेत. आमने सामने फाईट करतात. महत्वाची मॅच. कोण जिंकेल, कुठल्या संघाला मात्र हार पस्तावी लागेल ते देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो. राईट आर्म राऊंड विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती परत एकदा सज्ज. पाठची कडा आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र एकदा इथे मात्र 51 देते. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुहेरी अंकामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई सीसी हा संघ मात्र इथे खेळतोय. ब्रदर्स टीम दोन्ही टीम्सचा विचार केला मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ इथे उपस्थित झाला. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे. एक सेटच्या दिशेनं एक धाव इथे मात्र एकवडली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं या वेळेस हाताळत असताना पुरुषोत्तम. पुढचा बॉल या वेळेस हवेमध्ये फटका. ऑन साईडच्या दिशेने फटका खेळला. एका धावेवरती ते मात्र समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचं इथं मात्र मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि आतापर्यंत जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय 12 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. शांतता संयमीचा खेळ. खोलवा टप्पाचा बॉल. कॉलक्लिनचा बॉल. चांगला क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. इथे मात्र कमाल. सुनीलचं कमाल. इथे मात्र कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तितकं कमी. सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल आणि 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे बघा. चला स्पीडअप करा विनंती असेल. वेळ घेऊ नका. पुढचा बॉल. शांतता संयम खेळ. इथे मात्र एक धाव मिळेल आणि दोन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. धावा जाऊन मोजला तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक घेऊन आला यावेळेस हाताळण्यासाठी आपण पाहतोय जिम्मेदारी सोपवली कॅप्टननी मॅडीवरती. मॅडी यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल. डायरेक्ट हिट आपल्याला पाहावं लागेल. इथे मात्र पंच निर्णय देतील. यस इथे मात्र पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज बाद. आपण पाहतोय नवीन फलंदाज इथे मात्र आला. इनॅट नंबर 3 वरती मन्नूला आपण पाहतोय यावेळेस नवीन फलंदाज आलाय.
पुढचा बॉल यावेळी हवेमध्ये फटका आपण पाहतोय आणि ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 15 धावा धावफलकावरती, एक बॉलचा खेळ झालाय आणि 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगतीपथावरती. राईट मोर द विकेट यावेळेस आपण पाहतोय. कॅप्स सिलेक्शन इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली आहे. गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय तिथे बॉलला कलेक्शन आपल्याला चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. चांगलं फेक आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 धावा एकवडण्यात आल्या आणि 2 धाव्यांनी आपण पाहतोय धावफलक पोहोचले तब्बल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे लाईव्ह प्रेक्षक आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in आणि ओम साई MTC लाईव्ह यांच्या मार्फत लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. प्रत्येक घराघरामध्ये ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील आता प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय स्वर्ण समृद्धी चषक 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत मुख्य आयोजक या स्पर्धेचे पाहतात राऊत साहेब. दोन्ही इवन जोडी दोन्ही बंधूंच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहायला मिळते. चला बघा, स्पीडअप करा विनंती असेल, वेळ घेऊ नका. महत्त्वाची मॅच आहे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा वेळ मात्र इथे घेऊ नका. 3 बॉल आणि 18 धावा धावफलकावरती आहे. इथे मात्र आपण पाहतोय वाईट बॉल, चुकीची कामगिरी थोडीशी होत आहे यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हवेमध्ये फटका, संधी आहे इथे मात्र चुकी करणार नाही. इथे मात्र फटका फसलाय, हाताचा पिसारा फुलवला होता स्ट्रेट इंटू द बास्केट. क्षेत्ररक्षण टिपलाय जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. एकोणीस धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर आपण पाहतोय स्वतः कॅप्टन इथे आपण प्रशांतला पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय पाहावं लागेल. इकडे लागला, खुर्चीला नाही लागला मित्रा, मागे नेट्सला लागला. कुठल्याही प्रकारचा खुर्चीला लागला नाही. या बॅटला नक्कीच लागलाय. खेळाडूवरती नक्कीच खेळाडूने देखील दाखवली, त्यांनी देखील सांगितलंय. डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली. इथे मात्र आपण पाहतोय बॅनरच्या कटआउटला आपल्याला लागत असताना आपण पाहतोय मुख्य आयोजक स्पर्धेचे धावफलकाचा जर विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस असेल. चला बघा, वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नको आहे कुठल्याही प्रकारची. चला टीम ओम साई CC वेळ घेऊ नका. जरा अर्थाने आपला घरचा संघ आहे, होम ग्राउंड आहे त्यांचा. सतत त्यांनी या क्रीडांगणावरती सराव करत असतात. कालचा देखील आपण पहिला दिवस युनिटी बॉईज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला. येस, युनिटी बॉईजचा विचार केला, खांदे टाईट आहेत. आता अभिमान आहे टीमचा, घरचा ग्राउंड आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला खऱ्या अर्थाने छाप सोडली या स्पर्धेमध्ये संपूर्ण टीमने. त्यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र थोडीशी चुका घडल्या. दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. पंच निर्णय देतील, आपण कोणी बोलू नका. खेळाडू कक्षामधून विनंती असेल. बघा, पंचांचा निर्णय अंतिम आहे, यावरती कोणी काय बोलू नका. येस, 2 धावा असतील. बघा, विनंती असेल. 2 धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात.
बघा 2 धावा आहेत. चला सनी आपण या 2 धाव्यात सहकार्य करा. बघा आपली स्पर्धा आहे, कुठल्याही प्रकारचा उशिरा करू नका. 2 धावा दा फलकावरती पाहायला मिळतात. 22 धावा ऑफिशियल आपण अपडेटर पाहतोय रोशनला. कारण आमच्या समय जोडले गेले, त्यांच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी झोप नक्कीच पाहायला मिळते. सकाळपासून नक्कीच समय या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. जॉईंट झाले होते त्यावेळेस गुड्डा टेक तमाशा देख करायचं होतं, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. इथे मात्र फटका फसलाय. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज इथे मात्र बाद. बॅटर पण पाहतो यावेळेस नॉन स्ट्राईक एंड नवीन फलंदाज आला यावेळेस मैदानात. यावेळेस आपण पाहतोय काय गोलंदाजी, कमाल कमाल गोलंदाजी पाहावी लागेल. इथे मात्र चांगलं कमबॅक मित्रमंडळी यावेळेस करतात. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सुनीलचा जर विचार केला तर एक चांगला खेळाडू प्रयत्न प्रतिष्ठानमधून सातत्याने खेळत असतो. आणि आता मात्र इथे क्लास दाखवत असताना यावेळेस डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. हा येतोय षटकार साधा. तीस धावा दा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झाला. पुढचा बॉल यावेळी स्ट्रेट इंटू दी बास्केट. फटका इथे मात्र फसलाय. कभी बारी तुम्हारी तो कभी हमारी. फलंदाज इथे मात्र बाद. शेवटचा बॉल आहे. यावेळेस कॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो करायचा होता, इथे मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडतंय काय. बघा तुम्ही आतमध्ये येऊ नका. बघा खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. खऱ्या अर्थानं 2 धावे इथे मात्र मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 31. गरज असेल 32 धाव्यांची. येणार 24 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. टीम ओम साई सीसी या संघाला जिंकण्यासाठी काय घडेल काय बिघडेल ते येणारी वेळ सांगून जाईल.
चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. वेळ घेऊ नका, कुठल्याही प्रकारचा वेळ ते मात्र घेऊ नका. चला स्पीडअप करा टीम, दोन्ही टीम्सला विनंती. चला पंच आपल्याला देखील लक्ष द्या. 32 धावांचं लक्ष, 32 रन्स टू विन. नक्कीच संपूर्ण कमिटीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण आहे, प्रेशर आहे, कोण जिंकेला सामना. चला बघा स्पीडअप करायचं विनंती असेल, कुठल्याही प्रकारचा वेळ मात्र घेऊ नका. सनी आणि सुनील ही जोडी मात्र मैदानात आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. आपण पाहतोय स्वप्नीलला पाहतोय. पहिला बॉल पाठचीकडे आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एक धाव डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळते. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम ओम साई सीसीए संघाचं एक धाव धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चला बघा स्पीडअप करा विनंती या, कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल तयार, ते मात्र पाहावं लागेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पंचांचे समांतर धावा मिळाले, त्या अवांतर आणि अवांतर धाव्याने धावफलकातून पोहोचले 2 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. या फुटॉस बॉल गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतो. इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या दाखल झाला. 3 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धाव फलकावरती आता आपल्याला पाहावं लागतात. चला बघा स्पीडअप करा विनंती आहे. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र संधी सोडली आहे. संधीचं सोनं करता आलं नाही. या धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु इथे मात्र जीवनदान मिळत असताना या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विचार केला तर चांगला कमबॅक मी तर म्हणेन यावेळेस केला गोलंदाजाच्या माध्यमातून टीम ब्रदर्सने. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल कॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडते काय. एका धाब्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागतं. एक धावा इथे मात्र महत्वाच्या या मॅच मध्ये. धावांचा जर विचार केला धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 5 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि 5 धावांची आपण पाहतोय. इथे मात्र खेळी स्वीकारली टीम ओम साई सीसीए संघानं. यावेळेस काय फटकाय. इथे मात्र हा हिरा चमकतोय या मॅच मध्ये. या मिळतील पूर्णपणे 6 धावा. षटकार 4 काढला. 11 धावा धाव फलकावरती. 11 ऑन स्कोर कार्ड. दुहेरी अंकामध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल 1 टू गो. यावेळेस सुनीलचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी करतोय. बरं एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट आणि एका धाब्यावर तिथे मात्र समाधान मानावं लागतंय. एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती. येणारे 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बारा धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलर वैभवला आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलाय खऱ्या अर्थाने मागच्या मॅचचा हिरो ज्याने महाराज मॅचचा किताब मात्र पटकावला होता तोच वैभव यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे.
येणारे 18 बॉल आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कुठल्या संघाला मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. महत्वाची मॅच आहे. यावेळेस आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आपण पाहिला डॉट बॉलची सांगता मात्र झाली आणि 17 बॉल आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका प्लीज विनंती आहे. चला बघा विनंती असेल कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. खेळताना बराच फेस झालाय. पुढचा बॉल यावेळेस बॉल तयार परत एकदा. यावेळेस अपरकट आपल्याला पाहायला मिळते. एकदा विते मात्र एकवडण्यात आली आणि धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल का? महत्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय ओम साई सीसीया संघ खेळतोय. सिद्धार्थ राऊत याचा संघ इथे खेळताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला टीम ब्रदर्स हा संघ मात्र खेळतोय. सलगचा आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. महत्वपूर्ण कामगिरी मात्र चालू आहे. तर मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा होता पाहावं लागेल. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय? चुकीचा निर्णय मात्र इथे मात्र घेतलाय सुनीलनं. परतावं लागेल सुनीलला. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. विनंती 15 बॉल आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सन्नी आणि अश्विन ही जोडी आता मैदानात थोडस प्रोत्साहन करत असताना टीमला आपण पाहतोय. त्यांनी आपला घरातला संघ आहे. राईट आर्म राऊंड विकेट बॉल तयार परत एकदा आपण पाहतो. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली आहे. 9+1 करायचं होतं परंतु आता मात्र एक एक्स्ट्रा धाव नक्कीच मिळेल. चतुर्थीचा असा गेम त्याचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. 15 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता अजूनही मॅच मध्ये. या 22 आडवा बॅटने फटका खेळला. इथे मात्र एक धाव मिळेल. थोडासा फंबल पाहायला मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 15 या आकड्यावरती. अजूनही 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 14 बॉल आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये असताना काय घडेल काय बिघडेल ते देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल बॉल तयार. यावेळेस फक्त ढकलला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र समीकरण बदलत आहे. एक धावा इथे मात्र मैदानात बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 13 बॉल आणि 17 धावेची गरज. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट बॉल तयार परत एकदा. बॅटची कडा पाहायला मिळते. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु एक धाव इथे मात्र सक्सेसफुली कंप्लीट झाली. चिक्की सिंगल ई कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 16. आता येणारे 12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 60 रन्स फ्रॉम 12 बॉल. चला बघा विनंती असेल वेळ घेऊ नका. चला बघा स्पीडअप करा विनंती. चला टीम ब्रदर्स विनंती. चला बघा विनंती स्पीडअप करा. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला अनिकेत. येणारे 12 बॉल आणि 16 धावांची गरज असताना यावेळेस कोण जिंकेला सामना. एका बाजूला आपण पाहतो यजमान संघ घरातला संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ म्हणजेच टीम ब्रदर्स कल्याणवरून आलेला संघ इथे मात्र खेळतोय.
यावेळेस आपण पाहतोय फक्त ड्राईव्ह केला लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे मात्र 51 यश मिळालं. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी वाईड बॉल नोचा पण कॉल आलाय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आता मात्र आपण पाहतोय एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मोठा प्रहार करायचा होता. आता मात्र कमबॅक. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच नक्कीच जाणार. कोण जिंकेल अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण. येणारे 10 बॉल आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बघा चला स्पीडअप करा विनंती आहे. पुढचा बॉल यावेळेस काय गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर वेग घेतला या बॉलनं. जणू काही वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करतोय की काय. आगाचे गोळे फेकणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. सनीला आपण पाहतोय थोडस बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्लोवर गतीचा बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव होत असताना येणारे 8 बॉल 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. डान्सिंग त्यानं फटका खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडस बेदून. या 20 बॉल सीमारेषेच्या पार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र एक धाव इथे मात्र 1 मिनिटात आली. येणारे 7 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. एक मोठा फटका इथे गरजेचा आहे टीम ओम साई सीसी या संघासाठी. जर एक्स्ट्रा धावा जर आल्या तर नक्कीच पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. बघा स्पीडअप करा. टीम ब्रदर्स मित्रा विनंती आहे. 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. राईट टाइम राऊंड द विकेट. यावेळेस बॉलर तयार प्रतीकदा. यावेळेस कुठल्याही प्रकारचं इथं मात्र नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज हलला नाही. त्याला देखील माहिती आहे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे या क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल आणि घेतला आपण पाहतो. शांतता संयम इथे मात्र क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतं. स्लोवर गतीचा बॉल. इथे फक्त आणि फक्त बॅटने बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली. आता येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका टीम ब्रदर्स. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला मन्नू. येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला बघा स्पीडअप करा. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. शेवटचं षटक आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकेल. एका बाजूला टीम ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला ओम साई सीसी हा संघ मात्र खेळतोय. येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा. शेवटचं षटक 6 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. मोठा प्रहार. काय मॅच आहे. पहिल्याच बॉल वरती आकाश दाखवणारा हा येतोय षटकार. साधा
तरी लागलाय कुठेतरी. मी तर म्हणेन यावेळेस शांत बसला होता हा फलंदाज, परंतु शांत बसायला मी काय संत नाही या असं सांगणारा हा षटकार आपण पाहिला. आणि या षटकाराने मात्र सेंचुरी देण्याचं काम केलं, या स्कोर काढला. येणारे 5 बॉल आणि 6 धावांची गरज आहे आता मॅच मध्ये. काय रंगत आली या मॅच. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळच सांगून जाईल. चला स्पीडअप करा. 5 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 बॉल 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथे मात्र दंडी गुल. यू मिस आर डेफिनेटली. फलंदाज इथे मात्र बाद. आता मात्र मी तर म्हणेन यावेळी फलंदाजाची विकेट प्राप्त झाली. आता मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सिद्धांतला आपण पाहतो यावेळी स्वतः आयोजक यावेळी मैदानात आलाय, स्वतः जिम्मेदारी इथे मात्र घेतली. 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. मुख्य आयोजक या स्पर्धेचे सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब इथे स्वतः आता फलंदाजीसाठी आलेत. इनाट नंबर 3 वरती स्वतः जिम्मेदारी असेल खांद्यावरती स्वतःच्या या टीमला मात्र जिंकवायची. येणारे 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. कोण जिंकेला सामना, कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय बघा बाजूला, ते साईडला व्हायचं प्लीज, विनंती असेल. आता मात्र 4 बॉल आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळीस वाईड. आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 4 बॉल आणि 4 धावांची गरज. कुठल्या संघाला मंजिल मिळेल. रे कोसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, टक्कर न बैठे है मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. कोण जिंकेल, कुठल्या संघाला मात्र घरचा रस्सा पकडावा लागेल. हाय व्होल्टेज मॅच आहे. हृदयाचे टोके वाढवणारा असा रंगतदार सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. यावेळेस मी तर म्हणेल कुठल्या बाजूला ही वेळ मात्र झुकेल ती येणारी वेळ सांगेन. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळेस बॅकफुट लावून आडवा पट्टाने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचा होता, पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल इथं मात्र घेत आहे. आता मात्र 2 धावा कंप्लीट. आता मात्र समीकरण मध्ये बदलावा. येणारे 3 बॉल आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 2 धावांची गरज. वेस दोन्ही टीम्सला नक्कीच प्रोत्साहन दोन्ही टीम्सला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जोश जल्लोष करण्यासाठी इथे मात्र टीम सज्ज झाली आहे. एका बाजूला घरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ राऊत स्वतःच्या खांद्यावरती इथे मात्र जिम्मेदारी या. 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता मात्र समीकरण मध्ये काय बदलाव होईल, कुठे ही मॅच जाईल ते देखील पाहावं लागेल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर फक्त या मॅच मध्ये. 3 बॉल आणि 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मन्नूला. बॅटची कडा. इथे मात्र आता मॅच मध्ये मजा येणार आहे. स्ट्रेट इन टू बास्केट. फलंदाजाला इथे परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाज बाद. होईल सांगता येत नाही. आता मात्र समीकरण मध्ये बदलावा. येणारे 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. क्रिकेट मित्रांनो कुठल्याही क्षणाला हसू शकतो तर तू कुठल्याही क्षणाला रडवू देखील शकतो. तेच क्रिकेट या मैदानामध्ये खेळलं जातं. येणारे 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. कुठे होता सामना आणि कुठे नेऊन ठेवलाय हा सामना. रंगतदार सामना आहे. दोन्ही टीमसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. काय मॅच, हाय व्होल्टेज मॅच. यावेळेस कुठल्या टीम समोर ही वेळ मात्र आजच्या दिवसामध्ये झुकेल. चला स्पीडअप करा बघा, वेळ घेऊ नका. शांतता. अरे कामयाबी पे तुम्हारा नाम होगा.
तुम्हारे हर कदम पे दुनिया का सलाम होगा, डटकर करना तो सामना ये मुश्किल होगा, एक दिन तो ये वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. कुठल्या संघासमोर मात्र ही वेळ मात्र झुकेल, ती येणारी वेळ सांगून जाईल. 2 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता असताना कोण जिंकेल हा सामना ते देखील पाहावं लागेल. शांतता, संयम ते मात्र पाहावं लागेल. 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉबिल आपण बाजू स्ट्राईक वरती या वेळेस फटका चांगला आहे, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि हा सामना जिंकलाय टीम ओम साई सीसी या संघाने. तभी कहते हैं जीत उनके बाजू में नहीं तो उनके पंखों में होता है. सामना जिंकलाय ओम साई सीसी या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. सिद्धार्थ राऊत यांचा संघ आहे. आता मात्र सलगचा दुसरा संघ आजच्या दिवसामध्ये मात्र क्वालिफाय झालाय. पहिल्या दिवसामध्ये पाहिला युनिटी बॉईज सिद्धार्थ राऊतचा संघ क्वालिफाय झाला होता मेगा फायनल मध्ये, आणि आता देखील त्यांचा दुसरा संघ म्हणजे ओम साई सीसी हा संघ मात्र क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ज्यांनी षटकार मारून या मॅचला मात्र पूर्णपणे पलटवार केला तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अश्विन. मॅन ऑफ द मॅच. काय मॅच होते, काय षटकार होता. पूर्णपणे हा सामना मात्र परिवर्तन करून देण्याचं काम त्याचं होतं. मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला. तेच विनंती असेल सन्मान्य सुरेशजी राऊत साहेब, आपण आपले शुभ आजचे अश्विनला मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. तर अश्विन कुठल्याही प्रकारचा आपण वेळ घेऊ नका, लगेच यायचं व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र देण्यात येतोय. त्यावेळेस मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र देण्यात येतोय आणि उद्याचा दिवस नक्कीच लवकर चालू होईल. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका आणि हा दिवस इथे समाप्त होतो असं मी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.